महाराष्ट्र शांत राहा। आपण संतोष देशमुखला न्याय द्यायला आलोय। हा राजकीय मुद्दा नाही, सामाजिक मुद्दा आहे, देशाचा मुद्दा आहे। आज जो काही बीडमध्ये माज आलेला आहे, काही जणांना तो माज उतरायला इथं आलेलो आहे। अनेक वर्षापासून यांचा माज होता, हा माज उतरवण्यासाठी इथं आलेलो आहे। हा निळा फकड्या हा प्रांतर बाबासाहेबाचा छावा संतोष देशमुखला न्याय दिल्याशिवाय थांबणार नाही। दोन खुर्ची निकाल इथं तुम्ही ऐका, शांत राहा। मी या ठिकाणी यासाठी आलोय की यानंतर महाराष्ट्रामध्ये बौद्ध आणि मराठा एकत्र येऊन या महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुखला न्याय देण्यासाठी आलोय। तुम्हाला ही घटना माहित आहे का? ही घटना तुम्हाला माहित आहे का? आम्हाला सांगितलं जातं दोन समाजातला तेढ आहे, कुणी म्हणतं वंजाऱ्याचं भांडण आहे, कोणी म्हणतं मराठ्याचं भांडण आहे। हे भांडण वंजारा मराठ्याचं नाही। आमचा संतोष देशमुख ज्याला वाचवायला गेला होता तो माझा भाऊ बौद्ध समाजाचा अशोक सोनवणे होता। तो बौद्ध समाजाच्या तरुणाला वाचवायला गेला आणि त्याला वाचवायला गेला म्हणून जीव दिला। मी आज या ठिकाणाहून धमकावून सांगतोय, संतोष देशमुखला माझ्या भावाला वाचवण्यासाठी जीव गमावला, तुझ्या पाठीशी महाराष्ट्रातला भीमाचा छावा आणि लेकरं उभा राहिल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा देतो। बाकी काय वाल्मिक कराड काय दावतीव्रम गेला काय? त्याला गल्लीमधलं चिरकुट गुन्हेगार, त्याला विधान भवनात त्याचं नाव काय घेते, त्याची एवढी लायकी आहे का? अरे तुम्हाला सापडत नसेल देवेंद्र फडणवीस, एकदा सांगा मला सापडत नाही, मी सापडून आणतो, हा ठाकरे सापडून आणतो। इथं छत्रपती संभाजी राजे बसलेत, मनोज दादा बसलाय, सुरेश दास अण्णा बसलेत, संदीपराव बसलेत। अरे एकदा सांगा, आम्ही धरून आणतो, आम्हाला सांगा। आईला दावती इब्राहिम त्याला वाल्मिक कराड, अरे उचला याचा बिराड आता बस झालं। थांब रे बाबा, मला 2च मिनिटं दिले तर मग माझ्या हातात